अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। मग या काही वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्यात तर तुमच्यापासून लांब गेलेली जी लोक आहेत ती तुमच्या जवळ यायला लागतील। बघा, या वस्तूंनी लोक तुमच्याकडे इम्प्रेस होतील। तुमचे जे कुणी शत्रू झालेले आहेत हे सगळेच व्यक्ती तुमचे मित्र बनतील। समाजातील सगळी लोक तुम्हाला समाजात मान सन्मान द्यायला लागतील। ज्यांच्याही आयुष्यातील एखादी खास अशी व्यक्ती ज्यांच्यापासून दुरावलेली आहे। बऱ्याच वेळा असं होतं की आपला आवडता मित्र असेल किंवा आपली आवडती मैत्रीण असेल, आपली बहीण असेल, आपला भाऊ असेल, काहीतरी कारणास्तव आपल्यापासून दूर जातात, लांब जातात। असं काहीतरी होतं की आपली नाती दुरावतात। बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करतो पण काहीच व्यवस्थित होत नाहीत। माझ्या बऱ्याच ताई आणि दादांच्या नेहमीच मला कमेंट्स असतात की ताई, माझा भाऊ आज 10 वर्ष झाली माझ्याशी बोलत नाही, माझा स्वतःचा मुलगा माझ्यापासून लांब गेलेला आहे, माझे पती माझ्यापासून वेगळे राहत आहेत, माझी मैत्रीण माझ्यापासून दुरावलेली आहे। तर असं तुमच्या आयुष्यात कुणीही खास व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला असेल आणि त्या व्यक्तीला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुन्हा परत आणायचं असेल तर त्याच्यासाठी हा खास उपाय आहे। बघा, इम्प्रेस करण्यासाठी, समाजात पद मान सन्मान प्राप्त करण्यासाठी, आपल्या आवडत्या व्यक्तींनी आपल्या पुन्हा जवळ येण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्रवारपासून किंवा कुठल्याही गुरुवारपासून करायचा आहे। एकतर शुक्रवारपासून करा, एकतर गुरुवारपासून, दोनही वारांपासून कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता। ठीक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करा। म्हातारे व्यक्ती असतील, तरुण मुलं असतील किंवा मग लहान मुलं असतील, कुणीही हा उपाय करू शकतात। फक्त संपूर्ण श्रद्धेने आणि तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे एक छोटीशी पिशवी, जिला आपण म्हणतो पोटली। बघा, शिवूनही आपण टेलरकडून स्टिच करूनही घेऊ शकतो, घरच्या घरी बनवू शकतो किंवा जे स्वामी केंद्र असतात, दुकानं असतात, तिथे तुम्हाला सहज ती पिशवी मिळून जाते। जिला फक्त सांगायचं की मला एक पिशवी द्या, पोटली द्या। छोटी पिशवी असते आणि त्याला घट्ट ओढण्यासाठी, बांधण्यासाठी 2 अशा रश्श्या असतात। ही पिशवी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर बघा, तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या उपायासाठी लागणार सगळ्यात पहिली गोष्ट या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी। तुम्हाला 7 अख्ख्या काळ्या मिरी घ्यायच्यात। कुठेही किडलेल्या तुटलेल्या अशा काळ्या मिरी घेतल्यात तर लाभ होणार नाही। संपूर्ण व्यवस्थित अख्ख्या असणाऱ्या दुकानातून नवीन कोऱ्या तुम्हाला 7 काळ्या मिरी आणायच्या आहेत। ठीक आहे, ह्या 7 काळ्या मिरी सगळ्यात पहिले उजव्या हातावरती ठेवायच्या आहेत। तुमच्या आयुष्यातील जी इच्छा तुमची अपूर्ण आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्हाला त्या काळ्या मिरींच्या जवळ व्यक्त करायच्या आहेत। तुमच्यापासून दुरावलेली जी व्यक्ती असेल ती व्यक्ती जवळ येण्यासाठी किंवा ती व्यक्ती तुमची होण्यासाठी तुम्हाला तिथे जे काही असेल ते मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचं आहे। हे सगळं व्यक्त करून झालं की त्यानंतर ओम ह्रीम श्रीम स्वाहा, ओम ह्रीम श्रीम स्वाहा, ओम ह्रीम श्रीम स्वाहा, ओम ह्रीम श्रीम स्वाहा या मंत्राचा जप करायचा आणि ती काळी मिरी जी आहे ती त्या पोटलीत म्हणजे त्या पिशवीमध्ये टाकून द्यायची। त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला 7 मोजून 7 तुम्हाला लसणाच्या पाकळ्या, बघा लसूण, व्यवस्थित लसूण घ्या, तोही कुठेही खराब झालेला लसूण नको, खूप जास्त झालेला नको। आता नवीन बाजारात भरपूर लसूण आलेला आहे, त्यातील 7 पाकळ्या घ्यायच्या। ह्या 7ही पाकळ्या पुन्हा एकदा हातावर ठेवायच्या। इच्छित मनोकामना व्यक्त करायची, समाजामध्ये पद सन्मान प्राप्त करण्यासाठी विनंती करायची, जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे त्या व्यक्तीने पुन्हा परत येण्यासाठी विनंती करायची। त्यानंतर
म्हणायचं आहे ओम ह्रीम वश वश स्वाहा. लसूण जेव्हा ठेवाल तेव्हा म्हणायचं आहे ओम ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. हा मंत्र म्हणायचा आणि त्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पोटलीमध्ये घालून द्यायच्या. ठीक आहे. या 2 वस्तू घातल्यात की त्याच्यानंतर तिसरी वस्तू घ्यायची, तो म्हणजे चिंचोका. एक चिंचोका घ्यायचा. आता चिंचोका म्हणजे काय, तर जी चिंच असते बघा, आपण जी मच्छीमध्ये किंवा जे काही नॉनव्हेजचे पदार्थ असतात त्यांमध्ये मोस्टली आपण ती चिंच घालत असतो. बऱ्याच वेळा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतो, जिला इमली असं म्हणतात. कारण मागे मी चिंचेचे बरेचसे उपाय सांगितले होते आणि बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या. बऱ्याच लोकांना चिंचोका काय हे कळलं नव्हतं. तर जी खट्टी मिठी इमली असते, तर या इमलीत म्हणजे चिंचेमध्ये जो चिंचोका असतो, तर हा चिंचोका आपल्याला घ्यायचा आहे. फक्त एक चिंचोका घ्या. हा चिंचोका तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचा आहे. कुठल्याही किराणा दुकानातही तुम्हाला सहज मिळेल. उजव्या हातामध्ये हा घ्यायचा आहे आणि उजव्या हातात हा चिंचोका घेऊन पुन्हा एकदा तुम्हाला त्याच पद्धतीने इच्छा व्यक्त करत तुमच्या आयुष्यातील समस्यांचा नाश होण्यासाठी आणि समाजात पद मान सन्मान प्राप्त करण्यासाठी विनंती करून तो चिंचोकाही तुम्हाला त्या पोटलीमध्ये म्हणजे त्या पिशवीमध्ये सोडून द्यायचा आहे. सॉरी, मंत्र सांगायला विसरली. ओम ह्रीम श्रीम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम स्वाहा. पहिल्यांदाही जेव्हा तुम्ही काळी मिरी घ्याल तेव्हा ओम ह्रीम श्रीम स्वाहा. लसणाच्या पाकळ्या घ्याल तेव्हा ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही चिंचोका घ्याल तेव्हा ओम ह्रीम श्रीम स्वाहा. हाच मंत्र तुम्हाला 7-7 वेळा म्हणायचा आहे. ठीक आहे. 7-7 वेळा म्हणून झाला हा मंत्र की त्यानंतर ती जी पिशवी आहे त्याची जी नाडी आहे ती अशी घट्ट ओढायची, त्याची रश्शी, आणि ती पोटलीची ती पॅक करायची. आता ही पोटली पुन्हा उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने जेही तुमच्यापासून लांब गेलेले व्यक्ती आहेत ते तुमच्या जवळ येत आहेत असं फील करायचं आहे. जीही लोक तुमच्यापासून दुरावलेली आहेत ती लोक तुमच्याकडे जवळ येत आहेत, तुमच्याशी बोलत आहेत, हे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे. समजा समाजात सतत तुमचा अपमान होत असेल, लोक तुमच्या तोंडावरती तुम्हाला काहीही बोलत असतील, लोक सतत तुम्हाला अपमानित करत असेल, तीच लोक तुमच्या जवळ येत आहेत, तीच लोक तुमचे तळवे चाटत आहेत किंवा तीच लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, हे संपूर्ण चित्र डोळ्याच्या समोर आणायचं. ठीक आहे. ही पोटली घेऊन माझं पूर्ण काम झालेलं आहे. लोक जवळ आलेली आहेत, लोक माझं ऐकत आहेत, समाजात मला मान मिळालेला आहे, माझ्यापासून लांब गेलेला हा व्यक्ती माझ्या जवळ आलेला आहे आणि आता माझं सगळं काही माझ्या मनासारखं झालेलं आहे. हे संपूर्ण तुम्हाला पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला झोपताना उशीखाली ठेवून द्यायची आहे. रात्री झोपताना ही उशीखाली ठेवायची आणि जेव्हा तुम्ही सकाळी कामासाठी बाहेर जाल तेव्हा ती तुमच्या खिच्यामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायची. महिला असतील तर कंटिन्यू 41 दिवस हा उपाय करायचा. 41. आणि पुरुष असतील तर 43 दिवस. महिलांनी 41 दिवस दररोज रात्री झोपताना उशीखाली, सकाळी उठून कामासाठी जाल तेव्हा बाहेर किंवा मग घरातच तुम्ही काही काम करत असाल तर तुमच्या साडीमध्ये, पदरामध्ये, असं जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे ठेवा, पण ती जवळ ठेवा. तिचा संबंध सतत जवळ असला पाहिजे. जेव्हा आपण कुणाशी बोलत असू तेव्हा ती पोटली आपल्या सोबत असली पाहिजे. पुरुष असतील तर तुम्हीही ती तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या बॅगेमध्ये ठेवून द्यायची आहे, तुमच्या खिशात ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ती तुमच्या सोबतच असली पाहिजे. मात्र जेव्हा घरी याल तेव्हा ती झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची. असं 41 ते 43 दिवस कंटिन्यू याचा संबंध, याचा स्पर्श हा आपल्यासोबत झालेलाच असला पाहिजे. मासिक धर्म आणि सुतक काळ असला तरीही ही सेवा कंटिन्यू करायची आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये वर्ज्य नाहीये. ठीक आहे. बघा, लसणाचा संबंध हा शनी ग्रहाशी आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की उतारांसाठी आपण लसूण वापरतो. जेव्हा अमावस्या असते किंवा पौर्णिमा असते त्यावेळेस आपण लहान मुलांची दृष्ट करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या आवर्जून घेतो. असं म्हटलं जातं की लसणाने नजर जी आहे ती क्षणात समाप्त होते. लसणाचा संबंध शनीशी असल्याने, शनी ग्रहाशी असल्याने शनीच्या 7:30तून मुक्तता होते. जर तुमच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित असेल पण शनीची 7:30 सुरू झाली तर सगळे नातेसंबंध दुरावतात. शनीची जर 7:30 सुरू झाली तर जे आपलं सुखाचं जीवन आहे हे अगदी एका क्षणात उद्ध्वस्त होतं आणि आपण म्हणतो कुठला शनी माझ्या मागे लागलाय माहिती नाही. जेव्हा तुम्ही लसूण तुमच्या सोबत ठेवाल 41 किंवा 43 दिवस तेव्हा शनीच्या 7:30तून तुमची पूर्णपणे मुक्तता होईल. कुठलेही अडथळे त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात क्रिएट होत असतील तर ते अडथळे संपून जातील. कुठलाही वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष यांची काही जर तुम्हाला म्हणजे यांचा काही त्रास होत असेल तर त्यातूनही तुम्हाला मुक्तता मिळेल. आणि शनी हा असा ग्रह आहे जर त्याच्याशी आपली मैत्री
मैत्री झाली तर संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण समाजात आपले सगळे संबंध मैत्रीचे असतात, आपले सगळे संबंध मैत्रीपूर्वक असतात. पण शनीची मैत्री असणं खूप आवश्यक आहे. जेव्हा लसूण तुम्ही सतत 41-43 दिवस सोबत ठेवाल तेव्हा शनीशी तुमची मैत्री होईल, आणि जेव्हा त्या ग्रहाशी तुमची मैत्री होईल तेव्हा समाजामध्ये तुमची पदप्रतिष्ठा वाढायला लागेल. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काळी मिरी. तर सगळ्यांनाच माहीत असेल की काळी मिरी ही देखील नजरबाधा घालवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि समाजामध्ये मानसन्मान प्राप्त करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत महत्त्वाची असते. बघा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबत काळी मिरी ठेवाल तेव्हा तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या जीवनात जी काही तुम्हाला कोणाची नजर लागलेली असेल ती समाप्त होईल. तुमच्या आयुष्यामध्ये आलेले अडथळे दूर होतील, संकटे दूर होतील आणि भौतिक सुख जे आहे ते तुम्हाला भरभरून मिळेल. तसंच चिंचोका, चिंचेमध्ये असलेला जो चिंचोका आहे ज्याला लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. बघा, चिंच आपण रात्री कधी फेकून देत नाहीत, रात्रीच्या सुमारास आपण कुणी मागायला आलं तर चिंच देत नाहीत किंवा आपणही कुठून चिंच आणत नाही, कारण तिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. जेव्हा तुम्ही चिंचेतील हा एक चिंचोका त्याच्यामध्ये ठेवून द्याल म्हणजे आपल्या सोबत जेव्हा ठेवाल तेव्हा लक्षात घ्या, माता लक्ष्मीचं स्वरूप साक्षात तुमच्या सोबत असेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. तुमच्या जीवनात कितीही कठीण समस्या असेल त्या समस्या सुटत जातील आणि तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तसंच चिंचोका किंवा चिंचेचा संबंध हा आपल्या गुरु आणि बुध ग्रहाशीही निगडीत आहे. आणि जेव्हा तुम्ही 41 किंवा 43 दिवस हा सतत चिंचोका सोबत ठेवणार आहात तेव्हा लक्षात ठेवा, तुमचा बुध आणि गुरु ग्रह तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. हे दोन ग्रह असे आहेत की जे आपल्या आयुष्यात स्थिर असतील, आपल्याला साथ देत असतील तर आपल्याला भौतिक सुख भरभरून प्राप्त होते, समाजात आपल्याला मान मिळतो, लोक आपल्याकडे इम्प्रेस होतात. या तीनही गोष्टी जेव्हा एकत्रित तुम्ही कराल तेव्हा तुमचा शुक्र, गुरु, शनी हे सगळे ग्रह तुम्हाला साथ देतील आणि त्याचबरोबर आयुष्यातील जे अडथळे आहेत ते दूर होतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. बघा, जेव्हा 41वा किंवा 43वा दिवस असेल तर त्या दिवशी काय करायचं, ही पोटली जी आहे ती काढायची आणि कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये त्या कापडासोबतच ती सोडून द्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने हा उपाय करा. कधी 2-4 महिन्यांनी वाटला की पुन्हा मी हा उपाय करते किंवा पुन्हा मी ही सेवा करते तर त्यावेळेस पुन्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.